श्रीकृष्ण म्हणतात, जी स्त्री तुळशीजवळ फक्त एक दिवा लावते तिचे भाग्य बदलते. जेव्हा एक महापापी स्त्री, जिला नरकातही जागा मिळत नव्हती, ती चुकून तुळशीजवळ फक्त एक दिवा लावते, तेव्हा यमदूतही तिला स्पर्श का करू शकले नाहीत. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितलेली ही एक प्राचीन कथा आज आपण ऐकणार आहोत, जी फक्त ऐकल्यानेच 100 वर्ष दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते. मित्रांनो, एकदा भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा द्वारकेच्या राजवाड्यात बसले होते. आजूबाजूचे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र होते. देवी सत्यभामा प्रभू श्रीकृष्णाच्या चरणांची सेवा करत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक खोल जिज्ञासा दिसत होती. त्या काहीतरी विचार करत होत्या. अखेर त्यांच्या मनातील प्रश्न त्यांच्या ओठांवर आलाच. त्यांनी अत्यंत विनम्रपणे हात जोडून भगवान श्रीकृष्णाला विचारले. देवी सत्यभामा म्हणाल्या, हे स्वामी, हे नारायणा, आपण मला तुळशीच्या रूपाला जल अर्पण करण्याचे अनंत महात्म्य सांगितले. ते ऐकून माझे मन आणि आत्मा तृप्त झाले. परंतु प्रभू, माझ्या मनात अजूनही एक शंका आहे. आपण सर्वजण आणि सर्व भक्तगण रोज सायंकाळी तुळशीच्या रूपाजवळ दिवा का लावतात? त्या एका दिव्याचे नेमके महात्म्य काय आहे? तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्याने मनुष्याला नेमके कोणते फळ प्राप्त होते? आणि हे स्वामी, तो दिवा लावण्याची योग्य विधी काय आहे? त्यावेळी कोणत्या मंत्राचा उच्चार करणे श्रेष्ठ मानले जाते? कृपा करून माझ्या या सर्व प्रश्नांचे उत्तर द्या आणि माझी जिज्ञासा शांत करा. भगवान श्रीकृष्ण, जे त्रैलोक्याचे स्वामी आहेत, त्यांनी देवी सत्यभामाचा हा प्रश्न ऐकला. त्यांच्या मुखावर एक अत्यंत मधुर आणि मंदस्मित हास्य उमटले. त्यांच्या डोळ्यात देवी सत्यभामाबद्दल वात्सल्याचा भाव होता. ते म्हणाले, हे देवी, तू आज केवळ स्वतःच्या कल्याणासाठी नाही, तर या समस्त संसार आणि मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी हा अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. तुळशीचे महात्म्य जितके सांगावे तितके कमीच आहे, परंतु तिच्याजवळ लावलेल्या ते एका दिव्याची शक्ती, त्या दिव्याचे तेज हे अनंत आहे. तू जो प्रश्न विचारला आहेस त्याचे उत्तर मी तुला एका प्राचीन इतिहासाच्या एका महान कथेच्या माध्यमातून देतो. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे देवी, ही कथा इतकी पवित्र आणि पुण्यदायी आहे की जो कोणी मनुष्य ही कथा केवळ ध्यानपूर्वक आणि संपूर्ण श्रद्धेने ऐकेल, त्याला सुद्धा 100 वर्षे तुळशीजवळ नित्य दिवा लावण्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. म्हणूनच ही कथा तू आता एकाग्र चित्ताने श्रवण कर. हे ऐकून देवी सत्यभामा अत्यंत प्रसन्न झाल्या. त्या म्हणाल्या, हे प्रभू, मी ती कथा ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. कृपा करून आपण ती कथा मला ऐकवा. मी ती पूर्ण ध्यानपूर्वक ऐकीन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला ती प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात करतात. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, पूर्वकाळाची गोष्ट आहे. दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक अत्यंत पवित्र आणि विशाल नदी वाहत होती. त्या नदीचे पाणी अमृता समान होते. त्याच पवित्र नदीच्या किनारी हरिहरपूर नावाचे एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध नगर वसले होते. त्या नगरातील मंदिरे, घरे आणि बाजारपेठा सदैव समृद्धीने भरलेल्या होत्या. ते नगर धर्माचे केंद्र मानले जात होते. याच पवित्र नगरामध्ये हरी दीक्षित नावाचे एक ब्राह्मण निवास करत होते. हरी दीक्षित हे नावाप्रमाणेच सद्गुणांचे भांडार होते. ते अत्यंत गुणवान, चरित्रवान आणि धर्मकार्यात सदैव तत्पर असणारे होते. त्यांनी समस्त वेदशास्त्रांचे सखोल अध्ययन केले होते आणि त्यांचे जीवन केवळ वेदांच्या मार्गावर चालणारे होते. भिक्षा मागून ते आपली उपजीविका करत, पण त्यांचे मन सोन्यासारखे शुद्ध होते. त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि पवित्र होते. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येकाच्या नशिबी सर्व सुख लिहिलेले नसतात. त्या सदाचारी ब्राह्मणाच्या नशिबी एक मोठे दुःख होते. ते दुःख म्हणजे त्यांची पत्नी. हरी दीक्षित यांची एक पत्नी होती, जिला नगरातील सर्व लोक दुराचारी या नावाने ओळखत होते आणि तिचे नाव तिच्या कर्माला पूर्णपणे साजेसे होते. ती स्त्री अत्यंत दुष्ट, कर्कश, निर्लज्ज आणि पापी वृत्तीची होती. तिच्या मनात दया, माया किंवा धर्म यांचा लवलेशही नव्हता.
ती सदैव आपल्या पतीला, त्या बिचाऱ्या हरी दीक्षितांना अपमानित करत असे. त्यांच्यासाठी ती नेहमी कुवाच्य अर्थात अपशब्द वापरत असे. तिचा पती जेव्हा दिवसभर भिक्षा मागून थकून भागून घरी परत येई तेव्हा ती कधीही त्यांच्याशी प्रेमाचे 2 शब्द बोलत नसे. तिने कधीही आपल्या पतीसाठी वेळेवर भोजन बनवले नाही. हरी दीक्षित स्वतः भिक्षा मागून जे काही अन्न आणत तेच त्यांना खावे लागे. त्या स्त्रीने कधीही पत्नी धर्म पाळला नाही. आपल्या पतीसोबत कधी शयन केले नाही. तिच्या मनात पतीबद्दल प्रेम आदर काहीच नव्हते. आणि ती स्वतः मात्र श्रीकृष्ण म्हणतात कामभावनेने इतकी उन्मत्त झाली होती की ती दिवस रात्र इतर व्याभिचारिणी स्त्रियांच्या संगतीत फिरत राहत असे. तिचे मन पतीला सोडून परक्या पुरुषांमध्ये गुंतलेले होते. ती रोज सुंदर पुरुषांना आकर्षित करण्यासाठी सजून धजून गावात फिरत असे. कधी ती वनात जाऊन एखाद्या वृक्षाखाली उभी राही आणि येणाऱ्या जाणाऱ्या सुंदर पुरुषांची वाट पाही. एखाद्या दुष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्या संगतीत ती भोगविलास करत असे. तिचे आचरण पूर्णपणे धर्मशास्त्रांच्या विरुद्ध होते. एक दिवस आपल्या पत्नीच्या या रोजच्या वागण्याने हरी दीक्षित अत्यंत दुःखी झाले. त्यांचे मन वेदनेने भरून आले. त्यांनी तिला एकांतात बोलावले आणि अत्यंत शांतपणे हात जोडून समजावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, हे भद्रे, हे प्रिये, तुझे हे आचरण आपल्या कुळाला शोभणारे नाही. तू एका ब्राह्मणाची पत्नी आहेस. या प्रकारे पाप केल्याने तुझेच अहित होईल. या जन्मात तर तू दुःख भोगशीलच, पण मृत्यूनंतर तुला नरकात भयंकर यातना भोगाव्या लागतील. कृपा करून तू आता तरी हे सर्व वाईट काम करणं सोडून दे. धर्माच्या मार्गावर चाल. तुझ्या या वागण्याने मला अत्यंत दुःख होत आहे. पतीचे हे समजावण्याचे बोलणे ऐकताच ती दुराचारी स्त्री एखाद्या नागिनीप्रमाणे भडकली. तिचे डोळे रागाने लाल झाले. ती अत्यंत क्रोधाने किंचाळत म्हणाली, अरे मूर्खा, गप्प बस. मला धर्म आणि शास्त्राच्या गोष्टी शिकवू नकोस. न जाणे मी गेल्या जन्मी कोणते घोर पाप केले होते म्हणून माझे लग्न तुझ्यासारख्या भिकारड्या दरिद्री माणसाशी झाले. असे वाटते गेल्या जन्मी मी नक्कीच काहीतरी वाईट केले असेल, म्हणूनच मला असा पती मिळाला आहे. ती थांबली नाही. ती पुढे बोलतच राहिली. तिचा आवाज अधिकच चढला होता. तू माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस. ना मला चांगली वस्त्रे, ना चांगले दागिने, ना चांगले भोजन काहीही देऊ शकत नाहीस. मला तुझ्या या झोपडीत विवशतेने राहावे लागते. तू भिक्षा मागून आणलेले ते शिळे पाके, कोरडे अन्न मला खावे लागते. यापेक्षा नरक काय वेगळा असतो. अरे तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहिलेले बरे. आता मी हा त्रास अधिक सहन करू शकत नाही. ती रागाने थरथर कापत होती. ती म्हणाली, ऐकून घे, मी कोणत्याही दिवशी तुला सोडून निघून जाईन. तुझ्यासोबत राहिले तर या जन्मी सुद्धा माझ्या हातून पापच घडेल. आता मी तुझ्यासारख्या दरिद्रासोबत एक क्षणही राहणार नाही. मी जाऊन एखाद्या अन्य धनवान पुरुषाशी विवाह करेन, जो माझ्या सौंदर्याची कदर करेल, जो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकेल. तिचे हे शब्द ऐकून हरी दीक्षित यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी पुन्हा एकदा हात जोडून विनवणी केली, हे प्रिये, असे अपशब्द बोलू नकोस. शांत हो. पतीला त्यागण्याचा विचार मनातून काढून टाक. शास्त्र सांगतात, जी स्त्री आपल्या पतीला त्यागून परपुरुषाकडे जाते तिचे घोर अहित होते. तिला या लोकात आणि परलोकात कुठेही स्थान मिळत नाही. तिला नरकात भयंकर शिक्षा भोगावी लागते. हरी दीक्षित यांची ही शेवटची विनवणी ऐकून ती दुराचारी पत्नी जोर जोरात हसू लागली. ती म्हणाली, नरकात तू जाशील, कारण तू काही कामधंदा करत नाहीस. भीक मागून खातोस आणि मलाही तेच खायला घालतोस. जो पती आपल्या पत्नीला सुखी, आनंदी आणि संतुष्ट ठेवू शकत नाही तोच खरा पापी असतो आणि तोच नरकात जातो. आणि तुझे हे घर म्हणजे नरकाच्या शिक्षेपेक्षा काही कमी नाही. अशा प्रकारे अनेक कटू वचनांनी, अनेक भयंकर अपशब्दांनी त्या दुराचारी स्त्रीने आपल्या पतीचा हरी दीक्षित यांचा घोर अनादर केला. त्यांना अपमानित केले आणि त्या क्षणी ती कामभावनेने इतकी उन्मत्त झाली होती. ती आपल्या पतीला त्याच दुःखी अवस्थेत त्याच झोपडीत सोडून एका सुंदर बलवान पुरुषाच्या शोधात घराबाहेर पडली आणि थेट वनाच्या दिशेने, जंगलाच्या दिशेने वेगाने चालू लागली. हरी दीक्षित यांच्या घरातून बाहेर पडून ती दुराचारी स्त्री त्या घनदाट वनात शिरली.
सायंकाळ होत आली होती. सूर्याचा प्रकाश मंदावला होता आणि जंगलातील हिंस्र पशूंचे आवाज आता हळूहळू ऐकू येऊ लागले होते. पण तिच्या मनावर कामभावनेचा इतका गडद अंमल होता की तिला ना अंधाराची भीती वाटत होती ना जंगली श्वापदांची. तिच्या डोक्यात एकच विचार होता, एका सुंदर पुरुषाचा संग. ती वनातील एका मुख्य वाटेवर आली आणि तिथे असलेल्या एका मोठ्या वृक्षाखाली उभी राहिली. येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांची ती वाट पाहू लागली. एक घटका उलटली, 2 घटका उलटल्या. हळूहळू रात्र गडद होऊ लागली, पण त्या वाटेवरून एकही पुरुष आला नाही. आता मात्र ती अत्यंत दुःखी झाली, निराश झाली. तिचा संयम सुटला. ती स्वतःशीच बोलू लागली, हाय हाय, आजचा दिवस व्यर्थ गेला. या वाटेवरून एकही सुंदर पुरुष आला नाही. आता मी माझी कामशांती कशी करू? आजची रात्र कशी निघणार? माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेणार? तिचा विलाप वाढतच चालला होता. ती मोठ्याने आक्रोश करू लागली, माझी तारुण्य अवस्था आणि माझे हे अप्सरेसारखे सौंदर्य अकारणच नष्ट होत आहे. या सुंदर शरीराला पाहणारा, त्याची कामना करणारा कुणीच नाही का? आता मी कुठे जाऊ? कोण मला स्वीकारेल? कोण माझ्यासोबत भोग विलास करेल? माझा तो पती तर मूर्ख आहेच, पण असे वाटते की हा संसारच मूर्ख पुरुषांनी भरला आहे. कुणालाच इतक्या सुंदर स्त्रीची किंमत नाही. ती इतकी उन्मत्त झाली होती की ती आकाशाकडे पाहून ओरडली, हे भगवान, जर कोणी सुंदर, बलवान आणि पराक्रमी पुरुष असेल तर त्याला माझ्याकडे पाठव. अरे, तो पुरुष जरी माझे भक्षण करणारा असला तरीही मी आनंदाने, प्रसन्नतेने त्याचे आलिंगन करेन. तिची ही पापाच्या वासनेने भरलेली किंकाळी त्या शांत गंभीर रात्रीत संपूर्ण वनात घुमली. त्या जंगलात एका अंधाऱ्या गुहेत ध्वंस नावाचा एक अत्यंत भयंकर वाघ निवास करत होता. त्या पापिनी स्त्रीचा आवाज ऐकून तो आपल्या गाढ झोपेतून जागा झाला. त्या आवाजातील पाप आणि वासना त्याने क्षणात ओळखली. एका भयंकर गर्जनेसह तो त्या स्त्रीचे भक्षण करण्यासाठी तिच्या दिशेने धावला. त्या वाघाचे रूप अत्यंत भयानक होते. त्याचे शरीर काळ्या आणि नारंगी पट्ट्यांनी भरलेले होते, जे जंगलाच्या अंधारात सहज मिसळून जात होते. त्याचे डोळे अंगारासारखे लाल होते, जे काळोखातही चमकत होते. त्याच्या जबड्यातून लांब तीक्ष्ण दात बाहेर आलेले होते, जे कोणत्याही जीवाला एका क्षणात फाडून टाकू शकत होते. त्याची खोल गर्जना ऐकूनच वनातील लहान मोठे जीव भयभीत होऊन कापू लागले होते. ध्वंस म्हणजे जणू मूर्तिमंत काळच होता. ती स्त्री अजूनही आपल्याच विचारात गुंग होती. तेवढ्या तो भयंकर वाघ ध्वंस तिच्या समोर येऊन उभा ठाकला. त्या काळाला आपल्या समोर उभे पाहून त्या स्त्रीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे धैर्य गळाले, कामभावना क्षणात नष्ट झाली आणि त्या जागी मृत्यूची भयंकर भीती निर्माण झाली. ती भयभीत होऊन थरथर कापू लागली. ती काही करते, काही बोलते, याच्या आतच त्या वाघाने आपल्या तीक्ष्ण पंजाचा एक जोरदार प्रहार तिच्यावर केला. त्या एकाच प्रहाराने ती घायाळ होऊन जमिनीवर कोसळली. जमिनीवर पडताच ती स्त्री किंचाळली, अरे वाघा, थांब, तू इथे का आलास? मला का मारत आहेस? मी तर इथे माझ्या प्रियतमाची वाट पाहत होते. मला सोडून दे. माझे भक्षण करून तुला काय मिळणार आहे? त्या स्त्रीची ती केविलवाणी धडपड पाहून तो भयंकर वाघ क्षणभर थांबला. त्याच्या घशातून एक विचित्र माणसासारखा हसण्याचा आवाज आला. तो म्हणाला, हे दुष्टे प्रियतम, आज विधात्यानेच तुला माझे ग्रास, माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे. तुझ्यासारख्या पापींनी कुलटा स्त्रियांचे भक्षण करणे हेच माझे काम आहे, हेच माझे प्रायश्चित्त आहे. जोपर्यंत मी हे करत राहीन तेव्हाच मला या वाघाच्या शरीरातून मुक्ती मिळेल. त्या स्त्रीला धक्काच बसला. एक वाघ माणसासारखा कसा बोलू शकतो? तिने घाबरत घाबरत विचारले, हे वाघा, तुम्ही कोण आहात? मला खरं सांगा, तुम्हाला हा वाघाचा जन्म कोणत्या पापाने मिळाला आणि तुम्ही माझ्यासारख्या स्त्रियांचे भक्षण का करता? आधी मला तुमची संपूर्ण कहाणी सांगा आणि मग खुशाल माझे भक्षण करा. तेव्हा तो ध्वंस नावाचा वाघ जमिनीवर बसला. त्याचे लाल डोळे त्या स्त्रीवर रोखलेले होते. तो आपली कहाणी सांगू लागला, हे पापिनी, तू मरण्यापूर्वी माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत ऐक. मी या जन्मात वाघ असलो तरी पूर्वजन्मी मी एक ब्राह्मण होतो. दक्षिण देशात आमलापहा नावाची एक पवित्र नदी वाहत होती.
त्याच नदीच्या तीरावर मुनिपर्णा नावाची एक सुंदर नगरी वसलेली होती. ही नगरी तेथील मंदिरे आणि धार्मिक अनुष्ठानांसाठी प्रसिद्ध होती. तिथे एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात माझा जन्म झाला होता. माझे नाव होते वेदानंद. माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते. ते यज्ञ, हवन आणि सर्व धार्मिक कार्यांचे काटेकोरपणे पालन करत असत. मी सुद्धा माझ्या किशोरावस्थेत वेदांगाचा सखोल अभ्यास केला आणि यज्ञ इत्यादी धार्मिक कार्यांमध्ये पारंगत झालो. सर्वजण माझा आदर करत असत. पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतसा माझ्या मनात धनाचा लोभ, पैशाची लालसा वाढत गेली. मी अनेक यज्ञ केले, पण ते धार्मिक उद्देशाने नव्हे तर केवळ धन मिळवण्याच्या हेतूने केले. मी पाप्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासाठी यज्ञ करू लागलो. जे लोक अधर्मी होते त्यांच्या घरी जाऊन मी भोजन करू लागलो. मी धनाच्या लोभात त्यांच्या अनेक चुकीच्या कार्यांचे समर्थनही केले. मी धर्माच्या मार्गावरून इतका भरकटलो की ज्या वस्तूंचे दान ब्राह्मणाने कधीही स्वीकारू नये त्या वस्तूही मी स्वीकारल्या. माझे मन इतके लोभी झाले होते की मी लोकांकडून बहाणे करून धन घेत असे आणि ते कधीही परत करत नसे. मी अनेक प्रकारची फसवणूक केली, खोटे बोललो. अशा प्रकारे पाप करता करता अनेक वर्षे निघून गेली. हळूहळू माझे शरीर कमजोर झाले, केस पांढरे झाले, डोळ्यांनी दिसणे अंधुक झाले, तोंडातील दात पडले. पण हे पापी मनातील धनाचा लोभ काही केल्या गेला नाही. मी म्हातारपणी सुद्धा पाप करतच राहिलो. वाघाने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या दुःखी स्वरात तो पुढे सांगू लागला. एक दिवशी मी त्या धनाच्या लालसेपायी पुन्हा नदीच्या किनारी गेलो. तिथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसोबत मिळून लोकांना फसवले. आम्ही सर्वांनी खोट्या मंत्राचा उच्चार करून आणि कोणत्याही विधिविधानाशिवाय देवी देवतांचे पूजन केले. आमचा उद्देश फक्त एकच होता, जास्तीत जास्त धन दान स्वरूपात प्राप्त करणे. आम्ही लोकांना धर्माच्या नावावर धोका दिला. त्या दिवशी मी बरेच धन एकत्र केले. मी नदीच्या किनारी बसून ते मोजत होतो. पण त्याच वेळी माझ्यासोबत एक भयंकर घटना घडली. मी तिथे बसलेला असतानाच एक आजारी आणि भटका कुत्रा माझ्या जवळ आला. मी त्याला हुश म्हणून हाकलून देण्याचा प्रयत्न केला, त्याला लाथ मारली. पण तो कुत्रा अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने झेप घेऊन माझ्या पायाचा जोरात चावा घेतला. त्याच्या विषारी दातांमुळे मी असह्य वेदनेने मूर्छित होऊन तिथे जमिनीवर कोसळलो आणि त्या क्षणी माझे प्राण माझ्या शरीरातून निघून गेले. माझ्या मृत्यूनंतर यमराजाचे 2 भयंकर दूत तिथे प्रगट झाले. ते काळे आणि भयानक दिसत होते. त्यांच्या हातात लोखंडी साखळदंड होते. त्यांनी माझ्या आत्म्याला पकडले आणि ओढत ओढत यमपुरीच्या दिशेने नेले. यमपुरीत मला धर्मराज यमराजासमोर उभे केले गेले. यमराजाने आपल्या दिव्य सिंहासनावरून चित्रगुप्ताला आदेश दिला की माझ्या कर्मांचा लेखाजोखा प्रस्तुत करावा. चित्रगुप्ताने अत्यंत गंभीर स्वरात सांगण्यास सुरुवात केली. हे धर्मराज, हा ब्राह्मण ज्याचे नाव वेदानंद होते, याने आपल्या जीवनात घोर पापे केली आहेत. याने धर्माच्या नावावर लोकांना फसवले, खोट्या मंत्राचा उच्चार करून यज्ञ केले आणि देवांचा अपमान केला. हा धनाच्या लालसेपायी धर्मापासून पूर्णपणे दूर झाला. याने कधीही खऱ्या धर्माचे पालन केले नाही. म्हणूनच हा पापी ब्राह्मण नरकात जाण्याचाच योग्य आहे. ते ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या दूतांना आदेश दिला, या पापी आत्म्याला नरकाच्या अग्नीत फेकून द्या. हा तिथेच आपल्या कर्मांचे फळ भोगेल. त्यानंतर वाघ म्हणाला, त्यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीत टाकण्यात आले. कित्येक वर्षे, अगणित वर्षे मी तिथल्या भयंकर यातना सहन केल्या. माझ्या आत्म्याला अकल्पनीय पीडा सहन करावी लागली. अनेक वर्षांची ती नरकाची शिक्षा भोगल्यानंतर माझ्या त्या घोर पापांमुळे मला या वाघाचे शरीर प्राप्त झाले आणि मी या दुर्गम वनात निवास करू लागलो. ध्वंसाने त्या स्त्रीकडे पाहिले जी आता वेदनेने विव्हळत होती. तो म्हणाला, आपल्या पूर्वजन्माच्या पापांची प्रायश्चित्त करताना मी एक संकल्प घेतला, एक प्रतिज्ञा केली की मी कधीही कोणत्याही महात्मा, साधू पुरुष किंवा पतिव्रता, सती साध्वी स्त्रियांचे भक्षण करणार नाही. मी फक्त आणि फक्त त्या पाप्यांचे, दुराचार्यांचे आणि तुझ्यासारख्या कुलटा स्त्रियांचे भक्षण करतो, ज्यांनी आपल्या जीवनात अधर्माचा मार्ग स्वीकारून इतरांना दुःख दिले आहे. मला विश्वास आहे की असे केल्यानेच माझ्या पापांचे प्रायश्चित्त होईल
आणि मला या भयंकर शरीरातून लवकरच मुक्ती मिळेल। एवढे बोलून तो वाघ उभा राहिला। त्याचे डोळे आता अधिकच लाल दिसत होते। तो त्या स्त्रीकडे पाहून पुन्हा गरजला, हे पापिनी, तुझ्या आचरणावरून तू एक उलटा स्त्री आहेस हे सिद्ध होते। तू तुझ्या पतीला, जो देवासमान आहे, त्याला सोडून या वनात अन्य पुरुषांसोबत भोगविलास करण्याच्या इच्छेनेच आली आहेस। म्हणूनच आज तू माझे भक्ष्य अवश्य बनणार। इतके बोलून त्या वाघाने धोंसनाने एक भयंकर झेप घेतली। त्या स्त्रीला काही कळण्याच्या आतच त्याने आपल्या तीक्ष्ण नखांनी आणि दातांनी त्या पापी स्त्रीला ठार मारले आणि क्षणार्धात तिचे भक्षण केले। तिची पापाची कहाणी त्या घनदाट जंगलातच संपली आणि मग तो वाघ ज्याप्रमाणे आला होता तसाच गडद अंधारात निघून गेला। ज्या क्षणी त्या दुराचारी स्त्रीचा मृत्यू झाला त्या क्षणी त्या वनात त्या ठिकाणी यमराजाचे 2 भयंकर दूत प्रगट झाले। ते अत्यंत काळे आणि विक्राळ दिसत होते। त्यांनी त्या स्त्रीच्या सूक्ष्म आत्म्याला पाहिले, जो भयभीत होऊन थरथर कापत होता। त्या यमदूतांनी आपल्या पाशाने म्हणजेच फासाने त्या आत्म्याला बांधले आणि त्याला ओढत खेचत भयंकर यातना देत संयमनीपुरी अर्थात यमलोकाच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली। यमलोकांचे दृश्य अत्यंत भयावह होते। तिथे वैतरणी नदी उकळत होती आणि पापी आत्म्यांचा आक्रोश घुमत होता। यमदूतांनी त्या स्त्रीच्या आत्म्याला धर्मराज यमराजांसमोर उभे केले। यमराजांच्या सिंहासनाजवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या स्त्रीच्या कर्मांचे पुस्तक उघडले। त्यांनी मोठ्या आवाजात तिच्या पापांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली। चित्रगुप्त म्हणाले, हे धर्मराज, ही स्त्री अत्यंत पापिनी आहे। हिने पृथ्वी लोकावर घोर पापे केली आहेत। हिने व्यभिचार केला आहे। पती हयात असतानाही तिने परपुरुषाशी संग केला आहे। तिने आपल्या पतीची कधीही सेवा केली नाही, उलट त्याचा घोर अपमान केला। त्याला वाटेल ते बोलली आणि त्याला सोडून वनात पापाचरण करण्यासाठी गेली। पतीला दुःख देणारी ही स्त्री घोर नरकास पात्र आहे। तिच्या पापांचे वर्णन ऐकून धर्मराज यमराज अत्यंत क्रोधित झाले। त्यांचे डोळे रागाने लाल झाले। त्यांनी त्या स्त्रीकडे पाहिले। यमराजांचा तो भयंकर क्रोध पाहून ती स्त्री भयभीत झाली। ती रडत रडत यमराजांच्या चरणांवर पडण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली, हे धर्मराज, कृपा करा, मला क्षमा करा। माझ्या हातून हे सर्व अनजाने अज्ञानामुळे घडले आहे। कृपा करून मला माझ्या पापांचे प्रायश्चित्त करण्याची एक संधी द्या। मला नरकात टाकू नका। तिचा तो खोटा आक्रोश ऐकून यमराज अधिकच संतापले। त्यांचा गंभीर आवाज संपूर्ण सभेत घुमला। यमराज म्हणाले, हे स्त्री, तू जी पापे केली आहेस ती अत्यंत निंदनीय आहेत। तुझ्या पापांसाठी कोणतीही क्षमा नाही, कोणतेही प्रायश्चित्त नाही। जो पुरुष आपल्या पत्नीचा त्याग करतो किंवा जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते, आपल्या पतीला सोडून परपुरुषासोबत विहार करते, तिला निश्चितच नरकात जावे लागते। हाच धर्माचा अटळ नियम आहे। त्यामुळे आता तुला तुझ्या कर्मांची फळे त्या भयंकर यातना भोगल्याच पाहिजेत। इतके बोलून यमराजांनी आपल्या दूतांना आदेश दिला, हे दूत हो, या पापी स्त्रीला येथून घेऊन जा आणि हिला सर्वात भयंकर सर्वात यातनामय नरकांमध्ये फेकून द्या। ही त्याच योग्यतेची आहे। यमराजांचा आदेश ऐकताच यमदूतांनी त्या आत्म्याला उचलले आणि नरकाच्या दिशेने ओढत नेले। त्यानंतर त्या स्त्रीच्या आत्म्याला जो त्रास, ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे। सर्वात आधी तिला उकळत्या तेलाच्या भयंकर कुंडात कढईत टाकण्यात आले। हजारो वर्षे तिचा आत्मा त्या तेलात तळत होता। ती किंचाळत होती, ओरडत होती, पण तिचे ऐकणारे तिथे कोणीही नव्हते। तिथून तिला काढून रवरव नावाच्या महाभयंकर नरकात टाकण्यात आले, जिथे लोखंडाचे तीक्ष्ण भाले जमिनीतून वर आलेले होते। यमदूत तिला त्या भाल्यांवर फेकून देत होते। तिचे शरीर छिन्नविछिन्न होत होते, पण तिला मृत्यू येत नव्हता। अशा प्रकारे 1-2 वर्ष नव्हे तर अनेक युगे, अनेक वर्षे त्या महापापिनी स्त्रीला वेगवेगळ्या भयंकर नरकांमध्ये टाकण्यात आले आणि तिला तिच्या पापांची कठोर शिक्षा भोगावी लागली। जेव्हा तिचा नरकवासाचा काळ संपला तेव्हा तिच्या पापांचा काही अंश अजूनही शिल्लक होता। त्या उरलेल्या पापांचे फळ भोगण्यासाठी त्या महापापिनी स्त्रीला पुन्हा एकदा पृथ्वी लोकावर जन्म मिळाला। पण हा जन्म कोणत्या राजप्रसादात किंवा चांगल्या कुळात नव्हता।
तिच्या त्या घोर पापांमुळे तिला एका चांडळाच्या घरी जन्म मिळाला. समाजात ज्यांना सर्वात नीच मानले जात होते अशा घरी ती वाढू लागली. पण म्हणतात ना, सवय जात नाही. पूर्वजन्माचे ते पापी संस्कार या जन्मातही तिच्यासोबत आले होते. चांडळाच्या घरी जन्म घेऊनही ती तरुण होताच पुन्हा तेच पाप करू लागली. ती पुन्हा व्यभिचार करू लागली. अनेक पापी पुरुषांच्या संगतीत फिरू लागली. तिचे जीवन पुन्हा एकदा पापाच्या चिखलात तुटून गेले होते. आणि मग निसर्गाचा कर्माचा नियम सुरू झाला. या जन्मातील पापे आणि पूर्वजन्माची शिल्लक राहिलेली घोर पापे या दोन्हींचा परिणाम म्हणून त्या स्त्रीला एक भयंकर रोग जडला. तिला कुष्ठरोग झाला. सुरुवातीला लहान डाग आले, पण पाहता पाहता तो रोग तिच्या पूर्ण शरीरावर पसरला. तिचे सुंदर शरीर, ज्याचा तिला गर्व होता, ते आता सडू लागले. तिची बोटे सडू लागली. अंगाला भयंकर दुर्गंधी येऊ लागली. तिला असह्य वेदना होऊ लागल्या. तिचा अंग प्रत्यंग जणू आगीत जळत होता. तिच्या डोळ्यांमध्ये भयंकर पीडा होऊ लागली. लोक तिला पाहून थुंकत होते, दगड मारून हाकलून देत होते. भूक, तहान आणि रोगाच्या या भयंकर वेदना सहन करत करत ती दिवस घालवू लागली. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नासाठी आणि पाण्यासाठी भटकू लागली. असेच एके दिवशी आपल्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी आणि तीर्थात स्नान करण्याच्या उद्देशाने ती भटकत भटकत अंतपूर नावाच्या एका तीर्थक्षेत्री पोहोचली. तिच्या आता चालण्याचीही ताकद उरली नव्हती. ती त्या तीर्थक्षेत्रातील एका मोठ्या आश्रमाच्या बाहेर येऊन पडली. ती तिथेच राहू लागली. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी तिने पाहिले की आश्रमातील आणि गावातील अनेक स्त्रिया एका ठिकाणी गोळा झाल्या होत्या. त्या सर्वजणी एका लहानशा रोपाजवळ अत्यंत श्रद्धेने काहीतरी करत होत्या. त्या रोपाला नमस्कार करत होत्या आणि त्याच्याजवळ दिवा लावत होत्या. त्या कुष्ठरोगी पापिनी स्त्रीला हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. ती विचार करू लागली, हे असे कोणते रोप आहे ज्याची या सर्व स्त्रिया इतकी पूजा करत आहेत आणि अंधार होण्यापूर्वीच तिथे दिवा लावत आहेत. ती कुष्ठरोगी पापिनी स्त्री त्या आश्रमाबाहेर पडून होती. तिचे शरीर वेदनेने विव्हळत होते, पण तिचे डोळे मात्र त्या रूपाकडे आणि तिथे दिवा लावणाऱ्या स्त्रियांकडे लागलेले होते. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. तिने आपली सर्व शक्ती एकवटली. ती कशी बशी आपला तो सडलेला देह फरफटत आश्रमाच्या आवारात बसलेल्या एका तेजस्वी साधूजवळ गेली. तिचा आवाज अत्यंत क्षीण झाला होता, पण तिच्या स्वरात एक अखेरची आशा होती. तिने त्या साधूला हात जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि म्हणाली, हे साधू महाराज, मला क्षमा करा, पण मी रोज पाहते या स्त्रिया इथे या लहान रोपाजवळ जमतात, त्याला नमस्कार करतात आणि दिवा लावतात. हे कोणते रोप आहे महाराज? आणि या स्त्रिया याच्या खाली दिवा का लावत आहेत? याचे काय महत्व आहे? त्या साधूंनी त्या स्त्रीकडे पाहिले. तिच्या शरीराची झालेली दुर्दशा, तिचा कुष्ठरोग पाहून त्या साधूच्या मनात करुणेचा भाव जागा झाला. त्यांनी अत्यंत शांत आणि मधुर स्वरात उत्तर दिले. साधू म्हणाले, हे कल्याणी, हे कोणतेही साधारण रोप नाही. ही साक्षात देवी वृंदा अर्थात पवित्र तुळस आहे. ही भगवान विष्णूंना विश्वातील सर्व वस्तूंमध्ये सर्वाधिक प्रिय आहे. या तुळशीचे केवळ दर्शन घेतले तरी मनुष्याचे मोठे संकट दूर होते. या तुळशीला जो रोज जल अर्पण करतो त्याच्यावर सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते. मग साधूंनी त्या दिव्याकडे बोट दाखवत म्हटले, आणि हे पुत्री, या पवित्र तुळशीच्या रोपाजवळ जो मनुष्य संध्याकाळी फक्त एक दिवा लावतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्या दिव्याचा प्रकाश त्या मनुष्याच्या आत्म्याला शुद्ध करतो. सर्व पापे नष्ट होतात. हे शब्द ऐकताच त्या स्त्रीच्या निष्प्राण डोळ्यांमध्ये जणू एक चमक आली. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. ती रडत रडत म्हणाली, महाराज, खरं खरं सांगत आहात. माझ्यासारख्या महापापिनी स्त्रीने जरी दिवा लावला तरी तिची पापे नष्ट होतील का? महाराज, मी तुम्हाला काय सांगू, मी माझ्या आयुष्यात इतकी घोर पापे केली आहेत की मला सांगतानाही लाज वाटते. मी व्यभिचार केला आहे. माझ्या पतीचा घोर अपमान केला, त्याला त्यागले. माझ्या पापांना अंत नाही आणि त्याच पापांची फळे म्हणून आज माझी ही दुर्दशा झाली आहे. कृपा करा महाराज, मला या पापातून मुक्तीचा, या वेदनेतून सुटकेचा काहीतरी उपाय सांगा. तिचा तो पश्चाताप पाहून साधू म्हणाले, हे पुत्री, तू सत्य बोललीस.
तुझ्या या दुर्दशेचे कारण तुझ्या पूर्वजन्माची आणि या जन्माची पापेच आहेत. पण हेही तितकेच सत्य आहे की तुळशी मातेच्या कृपेपुढे कोणतेही पाप मोठे असू शकत नाही. जरी एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने घोर भयंकर पापे केली असली तरीही जर तिने खऱ्या पश्चातापाने तुळशीजवळ दिवा लावला तर तिची सर्व जन्मांची पापे जळून भस्मसात होतात. तुळशीचा हा महिमा अगाध आहे. साधूंनी तिला मार्ग दाखवला. हे पुत्री, आता तू बाकी सर्व चिंता सोडून दे. तू आत्तापासून नित्य नियमाने या तुळशीच्या रोपाजवळ संध्याकाळी एक दिवा लाव. तुझ्या सर्व पापांचा, सर्व दोषांचा नाश होईल आणि तुला या वेदनेमधून नक्कीच मुक्ती मिळेल. त्या साधूंचे शब्द ऐकून त्या स्त्रीला जणू जगण्याचे नवीन बळ मिळाले. तिने त्या क्षणी निश्चय केला. त्या दिवसापासून त्या स्त्रीचा दिनक्रमच बदलला. ती दिवसभर भिक्षा मागून थोडे तेल आणि एक वात गोळा करत असे आणि दिवस मावळताच संध्याकाळ होताच ती आपला तो कुष्ठरोग झालेला देह फरफटत त्या तुळशीच्या रोपाजवळ येत असे आणि अत्यंत श्रद्धेने तिथे एक दिवा प्रज्वलित करत असे. अनेक दिवस गेले. ती न चुकता रोज संध्याकाळी तो दिवा लावत होती आणि मग तो दिवस आला. एके दिवशी संध्याकाळ झाली. ती नेहमीप्रमाणे भिक्षा मागून आणलेले तेल आणि वात घेऊन त्या तुळशीच्या रोपाजवळ आली. तिने दिवा तयार केला आणि जशी ती काडी पेटून त्या दिव्याला प्रज्वलित करणार होती त्या क्षणी तिच्या छातीत एक भयंकर असह्य कळ आली. तिचे हृदय जणू कोणीतरी पिळून काढत आहे अशा वेदना तिला झाल्या. तिची काडी विझली, तिचा श्वास अडला आणि हे नारायणा इतकेच म्हणून ती त्या तुळशीच्या रोपासमोरच जमिनीवर कोसळली. तिचा प्राण निघून गेला. तिची जीवनयात्रा संपली. ज्या क्षणी तिचा मृत्यू झाला त्या क्षणी त्या ठिकाणी त्या काळोखात यमराजाचे 2 भयंकर विक्राळ दूत प्रगट झाले. त्या स्त्रीच्या आत्म्याकडे पाहून ते घृणेने हसले. चला, पुन्हा एकदा वेळ आली. एक यमदूत म्हणाला, हिची नरकातील शिक्षा अजून संपलेली नाही. हिला पुन्हा पाशामध्ये बांधा आणि यमलोकी घेऊन चला. धर्मराज हिची वाट पाहत आहेत. असे म्हणून त्या यमदूतांनी आपला भयंकर पाश त्या स्त्रीच्या आत्म्याला बांधण्यासाठी पुढे फेकला. पण त्या क्षणी एक चमत्कार घडला. तो पाश आत्म्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच संपूर्ण आसमंत एका दिव्य अलौकिक प्रकाशाने भरून गेला. तो प्रकाश इतका तेजस्वी, इतका शीतल आणि इतका पवित्र होता की त्या प्रकाशाच्या तेजाने यमदूतांचे डोळे दिपून गेले. त्या दिव्य प्रकाशातून भगवान विष्णूंचे 2 दिव्य पार्षद म्हणजेच दूत प्रगट झाले. त्यांचे रूप पाहून कोणाचेही मन थक्क व्हावे. ते दिव्य पार्षद अत्यंत तेजस्वी आणि दिव्य आभेने युक्त होते. त्यांच्या शरीरातून सोन्याच्या किरणांसारखा प्रकाश बाहेर पडत होता जो आजूबाजूचा सर्व अंधार दूर करत होता. त्यांचे रूप इतके मोहक आणि दिव्य होते की त्यांना पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून जावे. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत अलौकिक स्मित हास्य होते जे अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते. त्यांनी रत्नजडित रेशमी वस्त्रे परिधान केली होती जी निळ्या आणि सोनेरी रंगात चमकत होती. जणू वैकुंठाचे सौंदर्यच त्यांच्या व्यक्तिमत्वात सामावले होते. त्यांच्या कानात सोन्याची कुंडले झुलत होती ज्यातून दिव्य संगीताची ध्वनी येत असावी असे वाटत होते. त्यांच्या कपाळावर तेजस्वी टिळा होता आणि त्यांच्या हातात धर्म व न्यायाचे प्रतीक असलेली दिव्य गदा होती. त्या विष्णूंच्या पार्षदांनी पुढे येऊन यमदूतांना हात उंचावून थांबवले. त्यांचा आवाज अत्यंत मधुर पण तितकाच अधिकार वाणीचा होता. ते म्हणाले, हे यमदूतांनो, थांबा. तुम्ही या स्त्रीला स्पर्श करू शकत नाही. हिला सोडून द्या. ही स्त्री आता नरकात जाण्याच्या योग्यतेची राहिलेली नाही. तुम्ही कुणाच्या आदेशाने हा अधर्म करत आहात. त्या दिव्य पार्षदांना पाहून यमदूत क्षणभर घाबरले पण तरीही ते म्हणाले, हे पार्षदांनो, आम्ही धर्मराज यमराजांच्या आदेशाने आलो आहोत. आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत. ही स्त्री अत्यंत पापिनी आहे. हिने आयुष्यभर घोर पापे केली आहेत. हिला नरकात नेण्याची आम्हाला आज्ञा मिळाली आहे. तुम्ही आम्हाला का अडवत आहात? हे ऐकून भगवान विष्णूंचे पार्षद मधुर हसले. ते म्हणाले, हे यमदूतांनो, तुम्ही सत्य बोलत आहात. ही स्त्री खरोखरच पापिनी होती यात शंका नाही. पण हिने तिच्या जीवनाच्या अंतिम क्षणी एक असे पुण्यकर्म केले आहे ज्याने तिच्या जन्मोजन्मीच्या सर्व घोर पापांचा नाश करून टाकला आहे. यमदूत आश्चर्यचकित होऊन म्हणाले,
एक पुण्यकर्म. कोणते पुण्यकर्म? जे हिच्या घोर पापांपेक्षा मोठे ठरेल. विष्णूच्या पार्षदांनी त्या तुळशीच्या रूपाकडे निर्देश केला. ते म्हणाले, हे यमदूतांनो, तुम्ही नाही का पाहिले? या स्त्रीने आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात रोज संध्याकाळी या पवित्र तुळशीसमोर श्रद्धेने दिवा लावला आहे. तुम्हाला या दिव्याची शक्ती माहीत नाही. तुम्हाला हे माहीत नाही का की तुळस भगवान विष्णूंना परम प्रिय आहे आणि जो भक्त, मग तो कितीही पापी असो, श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीसमोर दिवा लावतो, तो थेट भगवान विष्णूंच्या कृपेचा पात्र बनतो. संध्याकाळच्या वेळी लावलेल्या त्या दिव्याचे पुण्य अनंत पटीने वाढते. तो दिवा केवळ अंधारच दूर करत नाही, तर भक्ताच्या आत्म्यावरील पापांचा अंधारही दूर करतो. या स्त्रीने तेच केले आहे. यमदूत म्हणाले, पण पार्षदांनो, केवळ तुळशीजवळ दिवा लावल्याने हिची व्यभिचारासारखी, पतित्यागासारखी भयंकर पापे नष्ट होऊ शकतात का? विष्णूच्या पार्षदांनी गंभीरपणे उत्तर दिले, होय. यमदूतांनो, ज्याप्रमाणे अग्नीचा एक छोटासा कण कापसाच्या मोठ्या ढिगाला जाळून भस्म करतो, त्याचप्रमाणे तुळशीसमोर लावलेला श्रद्धेचा एक दिवा भक्ताच्या जन्मोजन्मीच्या पापांच्या ढिगाला जाळून राख करतो. या स्त्रीची सर्व पापे आता जळून राख झाली आहेत. ती आता शुद्ध झाली आहे. आता ती नरकात जाण्याच्या योग्यतेची नाही. ती भगवान विष्णूच्या धामाची, वैकुंठाची अधिकारिणी बनली आहे. पार्षदांचे हे म्हणणे ऐकून, तुळशीच्या दिव्याचे ते अगाध महात्म्य ऐकून यमदूतांनी आपले हात जोडले. ते म्हणाले, हे पार्षदांनो, तुम्ही सत्य आहात. आम्हाला त्याच्या या भक्तीबद्दल, या पुण्याबद्दल माहिती नव्हती. जर ही भगवान विष्णूंची प्रिय भक्त झाली आहे, तर आम्ही तिला नरकात कसे काय नेऊ शकतो? आम्ही आमचा पाश मागे घेतो. विष्णूच्या पार्षदांनी मधुर स्वरात सांगितले. म्हणूनच हे यमदूतांनो, आता तुम्ही परत जा. या स्त्रीने तुळशीची सेवा केलेली आहे. ती आता विष्णू लोकात जाईल, जिथे तिचे स्वागत होईल. पार्षदांची ती आज्ञा ऐकून यमदूतांनी त्या स्त्रीच्या आत्म्याला नमस्कार केला आणि ते यमलोकी परत निघून गेले. तिथे जाऊन त्यांनी यमराजांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर भगवान विष्णूंच्या त्या दिव्य पार्षदांनी त्या स्त्रीच्या आत्म्याला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शाने तो आत्मा तेजस्वी झाला. एका दिव्य विमानाला म्हणजेच रथाला तिथे पाचारण करण्यात आले आणि त्या पार्षदांनी त्या स्त्रीच्या आत्म्याला अत्यंत आदराने त्या विमानात बसून तिला घेऊन ते थेट स्वर्गलोकात, विष्णुलोकात निघून गेले. ही संपूर्ण कथा सांगून भगवान श्रीकृष्ण थांबले. त्यांनी देवी सत्यभामाकडे पाहिले, ज्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले होते. श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, पाहिलेस का त्या महापापिनी स्त्रीने, जिने आयुष्यभर फक्त पापच केले होते. तिने केवळ काही दिवस तुळशीच्या समोर दिवा लावला आणि त्या एकाच पुण्याच्या बळावर तिची जन्मोजन्मीची घोर पापे नष्ट झाली. तिला तो मोक्ष, ते वैकुंठ पद प्राप्त झाले, जिथे मोठमोठे योगी तपश्चर्या करूनही पोहोचू शकत नाहीत. म्हणूनच हे देवी सत्यभामा, जो पुरुष किंवा जी स्त्री रोज नित्य नियमाने संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावते, ती सौभाग्यशाली बनते. तिच्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकता नष्ट होते. तिच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीजवळ दिवा लावणाऱ्या भक्ताची सर्व ज्ञात अज्ञात पापे नष्ट होतात आणि त्याला मृत्यूनंतर यमदूतांचे भय राहत नाही. त्याला सद्गती प्राप्त होते. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, जय मा तुळशी नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.